सगळ्यांना नमस्कार। जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉकरोच जनता पार्टीचे एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। तर मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल। आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मूव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे। थँक्यू। आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मूव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी। ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर। आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुकपेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही आहे। दिल्लीनंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच का निवडलं, याच्या मागे काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब। पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं। आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे। मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे। आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे। परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे। हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर। संविधानिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षांचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता। तेव्हा क्रांती घडली। तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आणि तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे, तेही लोकांना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये। आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाशी तुम्ही काही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्त्वाचं आहे। सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरनं दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो। तर आता मी इतक्या दुरून आलेलो, मी संवाद करण्यासाठीच आलेलो आहे। नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट। सर, पण विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी तुम्ही संपर्क केलाय का? जर त्यांनी चर्चेला बोलवलं तर तुम्ही जायला तयार आहात? आणि तुमच्या चर्चेचे मुद्दे काय असतील नेमके? आम्ही नक्की जायला तयार आहे, पण त्यांनी आधी आम्हाला बोलवावं। तर आमचे अकाउंट बंद करण्यात येत आहेत, आमचे फेसबुक अकाउंट झालं, इंस्टाग्राम अकाउंट झालं, ते हॅक करण्यात येत आहेत। ट्विटरवरचं जे अकाउंट आहे आमचं ते त्यांनी बॅन केलं काय म्हणून? वी आर अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट। तर हा कोणता म्हणजे प्रकार झाला की संवाद करायचा तुम्ही आम्हाला बोलवा, वी आर रेडी टू हॅव अ डायलॉग, पण त्यासाठी अकाउंट नका बॅन करू ना आमचे। मला वाटतं हे जे आंदोलन आहे पुण्यातलं ते जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आहे असं मला नक्की गॅरंटी आहे। आणि आज ते संध्याकाळी आपल्याला कळेलच। एक ऑपोजिशन थेट भूमिका मांडली तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसच ऑल्सो नॉट विथ, ते पण जाहीर टीका करताय। तर तुम्ही एक्झॅक्टली कुणाशी भांडताय आणि काय हे असणार आहे? आम्ही कुणाशी भांडत नाही आहे। लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं आहे ना अपोजिशनसोबत भांडायचं आहे। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे जे 16 लाख स्टुडंट्स आहे, CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतोय। आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करते, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतोय। पक्षाचे जे इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडिया अकाउंट आहेत ना, त्याच्या विरोधात म्हणजे जे त्याचे फॉलोअर्स वाटतात त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये ना एक तक्रार केली आहे। वकील अरविंद सिंह यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यात सांगितलं की एंगेजमेंट या सगळ्या एंगेजमेंटची चौकशी व्हावी असं त्याचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्ही फेक नरेटिव्ह सेट करताय सोशल मीडियावर। फेक नरेटिव्ह काय? पेपर लीक फेक आहे हे तर म्हणजे आता सगळ्या माध्यमांनीच दाखवलेलं। फेक नरेटिव्ह काय आहे त्याच्यात? तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटद्वारे, सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना त्यांची एंगेजमेंट अचानक वाढली, फॉलोअर्स वाढले, हे सगळे फेक आहे असं त्यांनी तक्रार केली। मला असं वाटतं ना की जे काही लोक आहेत
सरकारच्या साईडचे असू दे किंवा जी पार्टी सत्तेमध्ये बसली आहे त्यांच्या साईडचे, त्यांनी ना मेसेज समजून घ्यावा. कॉक्रोच जनता पार्टी इज अ व्हेरी बिग मेसेज फॉर द कंट्री. हे तुम्ही इग्नोर करून हा मेसेज चालणार नाही. इट्स अ मेसेज बाय द यूथ ऑफ दिस कंट्री दॅट दे आर फेड अप ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम. तुम्ही आज याला फेक म्हणून म्हणसाल तर यू आर डुईंग अ बिगर मिस्टेक बाय इग्नोरिंग दिस पीपल. हे जे काही मुलं आहे 19-20 वर्षाचे, यांची सगळ्यात मोठी कंप्लेंट हीच आहे की आमच्याबद्दल कोणी बोलत नाही, आमचे मुद्दे कोणी मांडत नाही आहे. आता तुम्ही यांना फेक म्हणून परत तीच मिस्टेक रिपीट करताय. सो प्लीज डोंट रिपीट दॅट मिस्टेक. यांच्याशी बोला तुम्ही, यांचं ऐकून घ्या, यांच्या समस्या काय आहेत, यांच्या होप्स काय आहे, यांना भारतासाठी ॲस्पिरेशन्स काय आहेत ते ऐकून घ्यावं. डोंट डिसमिस देम. अभिजित, आरक्षणावर आजच्या मॅनिफेस्टोमध्ये आरक्षणावर तुम्ही काय भूमिका मांडणार आहात का? किंवा सध्याचं जे आरक्षण आहे त्यावर नाही, असं आमचं जे आहे ते परीक्षांवर आहे. परीक्षा कशा बेटर होऊ शकतात आणि जर त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येतील तर त्याला कसं काय बेटर तरीकेने हँडल करू शकतो त्याच्यावर असणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरसकट कर्जमाफी भेटावं म्हणून आंदोलन सुरू आहे, त्यात तुम्ही सहभागी होणार आहात? नक्की सहभागी होऊ का नाही, पण जसं की आम्ही म्हणलं आम्हाला 15 दिवस झालेले, आम्ही एक मुद्दा धरलेला आहे. आधी आम्हाला त्या मुद्द्याचं सोल्युशन काढावं लागतं. जर आम्ही ते नाही देऊ शकलो तर आमची क्रेडिबिलिटी कशी बिल्ड होणार? फर्स्ट वी हॅव टू डिलिव्हर आणि ते आम्ही नक्की करू. तुम्ही विद्यापीठात आंदोलन करताय, मात्र त्यातले काही विद्यार्थी जे आहेत ते म्हणतात की विद्यापीठाचा नीटच्या परीक्षेचा किंवा त्याचे क्लासेस किंवा काहीच विद्यापीठात होत नाही, त्याच्याशी नीट कुठलाच संबंध नाही. इतर वेळी जे विद्यापीठातले प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे खूप मोठे आहेत, त्याही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, त्यांच्या विद्यापीठासोबत असलेल्या प्रश्नासंदर्भात आजच्या आंदोलनात काही भूमिका तुम्ही 2020 मध्ये पुणे युनिव्हर्सिटी 12व्या नंबरवर होती इंडियाच्या रँकिंगमध्ये. इट वॉज वन ऑफ द प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी इन इंडिया. आज पुणे युनिव्हर्सिटी 91व्या नंबरवर आहे. तर हा कसं काय पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक मुद्दा नसेल? गोइंग फॉरवर्ड तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? व्हॉट इज द गव्हर्नमेंट डझंट रिस्पॉन्ड? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणताय तुम्हाला प्रतिसाद देत नाहीये. इथून पुढेही त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर आंदोलन असंच सुरू ठेवणार का? काय करणार? जसं मी काल म्हणलं की हे आंदोलन आता आम्ही देशभर करू. आता आजचं आंदोलन झाल्यावर मी लखनौला जाणार आहे, त्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे, नंतर बँगलोर, जयपूर, नागपूर या ठिकाणी जाणार आहे. आणि आम्ही आव्हान देणार आहे सगळ्या युवकांना की आपण सगळ्यांनी दिल्लीला जायचं आहे 20 तारखेला. आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणी घरी वापस येणार नाही. सर, दोन पण याची प्रश्न काही असे दखल घेतल्याचं दिसत नाही. तुम्ही पण काल बोलताना बोलले की आमची दखल घेतली जाते. नाही, असं नाही आहे, दखल घ्यावंच लागणार आहे कुठं ना कुठं. कारण की मग दखल नाही घेत तर दॅट रेजेस इव्हन अ बिगर क्वेश्चन ऑन द डेमोक्रेसी. मग आपण डेमोक्रेटिक कसं काय? डेमोक्रेसी काय? फक्त 5 वर्षातून एकदा इलेक्शन करणं, सरकार निवडून देणं, दॅट इज नॉट डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज बिंग अकाउंटेबल टू द पीपल फॉर द नेक्स्ट 5 years. सर, दोन प्रश्न असे उद्भवतात. तुम्ही म्हणलात की शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे, तुम्ही इथे शिकलात. दोन प्रश्न असे की मग पुण्यात विद्यापीठाचंच ग्राउंड का निवडले किंवा विद्यापीठच का निवडलं? आणि ज्या विद्यापीठात तुम्ही आंदोलनाला बसताय ना, गेल्या 2 वर्षात ना तिथे 2 गट मोठे पडले, म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी. जर प्रतिगाम्यांचं आंदोलन असतं तर मग एबीव्हीपी विरोध करतो, तो सगळा राडा सतत चालू असतो. त्या मुद्द्यांवर देखील तुम्ही या आंदोलनात विषय तोही घेणार आहात का? दोन प्रश्न. सर, मला काय वाटतं आंदोलन कुठं होतोय हा खूप छोटा प्रश्न आहे. आणि हा मला नाही कळते हा प्रश्न कुठून येतोय. 6 नीटच्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे, त्याच्यावर राजीनामा का नाही होते? आपण तो प्रश्न विचारला पाहिजे. आंदोलन कुठं होतोय तो नाही. तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचा फोटो घेऊन जाताय, पण त्यांचे काकापंथू असणारे सुजात आंबेडकर असं म्हणताय की दिस इज येट अनदर अण्णा मुवमेंट आणि हे फक्त अप्पर कास्ट लिबरल्स आहे. मी स्वतः दलित आहे, आता याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो? नाही, पण वारंवार इंडिया अगेन्स्ट करप्शनची याची तुलना होते. त्याच्यावर मी येतोय. या देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा पब्लिक मुवमेंट इज वॉट. त्याच्यात कोणी एका विचारधाराचे लोक नसतात. पब्लिक मुवमेंटमध्ये सगळ्या विचारधारांचे लोक सोबत येतात. आणि या देशात सध्या काय झालेलं मागच्या 10-12 वर्षात जी काही मुवमेंट होते त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असतो. ती अण्णा आंदोलन असो किंवा जे पंजाबच्या फार्मर्सनी प्रोटेस्ट केलं होतं त्यालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मला कळत नाही कधीपर्यंत आपण असे जे पब्लिक मुवमेंट आहे त्यांना बदनाम करणार आहे. आपण हे विसरायला नको. भारत हा देश स्वतंत्र कसं मिळवलं? आंदोलनामुळंच मिळवलं. एमर्जन्सी लागली होती देशात, त्या देशात आपण डेमोक्रेसी कशी वापस आणली? आंदोलनामुळेच आणली. हा देश नुसता आंदोलनामुळे घडला नाही आहे, तर या देशात लोकतंत्र हे आंदोलनामुळेच जिवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा पब्लिक मुवमेंट होती तेव्हा सगळेच लोक जॉईन होतात. अण्णा आंदोलनामध्ये विश्वंभर सरी होते, ते आज आमच्यासोबतही आहे. तर जेव्हा जेव्हा कोणतीही सरकार असेल जी खूप काळांसाठी पॉवरमध्ये आहे आणि जेव्हा लोकांचा राग त्यांच्या विरुद्ध जागा होईल तेव्हा सगळेच लोक सोबत येतील. तो उगी 1-2 लोकांमुळं आपण या आंदोलनाला असं बदनाम करायचं मला वाटतं दॅट इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल ऑफ दिस कंट्री. विद्यार्थी संघटना जी आहे ती आता मंत्रालयावर याच
विषयावर मोर्चा काढते, असे वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा तुम्ही त्यांना आव्हान करणार आहे का की तुम्ही स्वतः जरी काही म्हणतात आंबेडकरांना आव्हान करणार आहे का तुम्ही या सगळ्या चळवळीत पाठिंबा द्या, म्हणजे तुमची ताकद वाढेल एकंदरीत? मी कालच सगळ्यांना ओपन इन्व्हाइट दिलेले आहे की जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे, जेवढे पेरेंट्स आहे, जेवढे स्टुडंट्स आहेत, त्यांनी या सगळ्यांनी यावं. Sir, I want to ask, if we can't even get a simple resignation, if the government is not ready to even admit the mistake, how can we expect them to resolve the entire education system? It starts with taking responsibility. It starts with acknowledging the mistake. If you are not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? लास्ट जो जनता मंडल में जो हुआ उसमें काफी बच्चों का ऐसा कहना था कि उनको स्टेज पे नहीं बुलाया गया या उनसे बात नहीं करवाया गया, तो इस बार हम और बच्चे देखेंगे जो एक्चुअली उनके मुद्दे बात करेंगे स्टेज पे. नहीं, बिल्कुल बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी, प्लीज़ सारे लोग स्टेज पर मत आइए वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया, बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज़्यादा थोड़ा मैनेज करने को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट्स चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वम्बर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. नीटचा जो घोटाळा 2024 ला पण झालेला होता, तुम्ही आता ते वारंवार होते, त्याच्याबद्दल काय, त्या प्रशासनाबद्दल, त्या नीटच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागताय, मात्र प्रशासकीय जे अधिकारी होते एनटीए मधून कुठला अटक झाली, सीबीआय त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? 2024 मध्ये पण हाच विषय समोर आला होता. मी उत्तर देतो. 2024 मध्ये तुम्हाला वाटलं नाही का की तेव्हा पण हा मुद्दा उचलावा म्हणून? सर, 2024 मध्ये मी अमेरिकेला होतो, माझं स्वतःचं एज्युकेशन चालू होतं. आता पण तिथेच होतं ना? हो, आलो ना सर. मग आता सर तुम्ही अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते आता ते अण्णा मुवमेंट नंतर ना सर एक प्रश्न फक्त सर, तेव्हा माझं स्वतःचं कोणी आंदोलन कधी करावं हा त्या माणसाचा तेव्हा प्रॉब्लेम. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता? आम्हाला जर उद्या विचारलं आम्हाला की आणीबाणीत कुठे होता, तुम्ही 6 वर्षात होतो, आणीबाणीत मी असणारच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल होऊया ही प्रेस कॉन्फरन्स. तर 2024 मध्ये ते संज्ञा असतील ना? सध्या नव्हते ते, त्यांना ती प्रेरणा नाही झाली, आता त्यांना प्रेरणा झाली. आम्हाला प्रश्न विचारायला आता प्रेरणा झाली. काही अर्थ नाही, विचार. सर एक फक्त अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते ना, त्या मुवमेंट नंतर काय झालं, कसे राजकीय पक्ष स्थापन झाले, खासदार आमदार म्हणून सत्तेत बसले, अभिजित तिपकेंना जर कंपॅरिझन करत असतील आता, तर पुढे जाऊन मग तुम्ही हे टॅकल कसं करणार? तुमच्यातून पण काही जण फुटतील, पक्ष स्थापतील, मग तो पक्ष दिल्लीत किंवा इतर ठिकाणी स्थापन करतील. या मुवमेंटचं त्या मुवमेंटचं जर कंपॅरिझन होत असेल तर तुम्ही टॅकल कसं करणार हा सगळा मुद्दा? सर, मी तेव्हा 16 वर्षाचा होतो, मी स्वतः शाळेत होतो, तर मी त्याच्यावर काही जास्त बोलू नाही शकत. बट गोईंग फॉरवर्ड वी विल ट्राय टू लर्न and we will try to take feedbacks, inputs and suggestions from everybody so that we won't repeat the mistakes that others have repeated. Yes. So जैसा कि आज हम सबको पता है कि पुणे में शाम 4 बजे कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन होने जा रहा है. उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए पुणे के महाराष्ट्र के बड़े ही सोशल एक्टिविस्ट विश्वम्बर सर और असीम सर हमारे सपोर्ट में आए हैं. उन दोनों का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. और उनके साथ ही सोनम वांगचुक जी भी हमारे साथ जुड़ने वाले आज शाम को 4 बजे. और इसके साथ ही आज हम एक बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं, जो हमारे एजुकेशन मैनिफेस्टो रहेगा, जिसके रिगार्डिंग गवर्नमेंट जो एग्ज़ाम्स लेती है, एंट्रेंस एग्ज़ाम, कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स, उसमें क्या क्या सुधार हो सकते हैं, उसको लेकर हम बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं. थैंक यू. और अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ विश्वम्बर सर और असीम सर को बात करने के लिए. थैंक यू. मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे तर असं काही नाही. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जी काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील ते सगळे 35च्या आत असावेत, असा आम्ही पहिला सल्ला अभिजितला दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेनस्ट्रीम मीडियाचं माहितीची सवय नव्हती, आज सगळे आले, त्याबद्दल आभारी आहे मी तुमचं सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळं आहे की त्यांच्या मॅनेजमेंटचं, पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे.
पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला एकही पत्रकार परिषद न घेऊन की आम्ही तुम्हाला नाही मोदत, आम्हाला नाही द्यायची पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून शिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे एक पाठिंबा उभा राहतात. ते फॉलोअर कसे आले वगैरे त्याची चौकशी पोलीस करेल ना. त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं तर होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजितमध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असीमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमचा या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ गोष्टी सांगे नियुक्तीच्या जागा, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाच्या आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढ्यांवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची, उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. हे पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास जेनझेची जी आंदोलन झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असे का 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो. हे आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आत्ता नवीन सुरू झाले. 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे, हे अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. म्हणजे काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथे आले असं नाही मला वाटतं. आणि ती तयारी जयप्रकाशांची त्या वयात झाली होती. अभिजितचं ते अजून अभिजितला या गोष्टीत पुढे जायचं आहे, ही संघटना वाढवायची आहे, त्यांची पार्टी वाढेल, त्या पार्टीचं पुढे काय करतील ते राजकारणात येतील का नाही, हे सगळे प्रश्न आज अभिजितच्या पण डोक्यात नसतील कदाचित. की खरंच कारण ते जेवढं स्पोरॅडिकली झालं, ज्या एका आवेगात ते झालं त्याचं ते काही अपेक्षित नाही. पण मला असं म्हणायचं की मी का उभा आहे या आंदोलनाच्या मागे, तर 12 वर्षाची हुकुमशाही, दडपशाही, जिच्यावर मेनस्ट्रीम मीडियाने दुर्दैवाने कधीही प्रश्न विचारले नाही. प्रश्न काय विचारले तर आंबा कसा खातात, चिरून का कापून वगैरे वगैरे, ते प्रश्न घेऊन ईडीची दडपशाही कालपर्यंत, पश्चिम बंगालमध्ये लोक फोडण्यापर्यंत कालची. हे तुम्हाला लोकशाही वाटते का सगळ्यांना? आणि जर लोकशाही वाटत नसेल तर तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना विचारले नाही. ते प्रश्न घेऊन हा जो मुलगा उभा आहे, हा तुमचे माझे प्रश्न घेऊन उभा आहे. हा मुलगा तुमचे आणि माझे, हा जर हुकुमशाहीच्या विरोधात बोलतो तर भारतीय मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने हा मुलगा बोलतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा पत्रकार म्हणून दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या काही गोष्टी समजू शकतो, मी व्यावहारिक पातळीवर मीडियाचे मालक आणि त्यांचं हे मी सगळं समजू शकतो. पण भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर आता जनआंदोलनांना पर्याय नाही. राजकीय लढाई माझ्या मते मतपेटीची आता ही फार वेगळी झालेली आहे. आता तुम्ही तिथे जर अशी धोरण असेल सत्ताधारी पक्षाचं की आम्ही तुम्हाला ईडी लावून तुमची माणसं आधी पळवणार आणि तुमची जी निवडून येतील तीही फोडणार, आणि याच्यावर जर कोणी बोलत नसेल तर आता जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि ते जनआंदोलन घेऊन अभिजित उभा आहे. आज अभिजितचा अजेंडा शिक्षणाचा आहे. मी सोनम वांगचुकांचं सकाळी स्टेटमेंट वाचलं, ते म्हणले मी पुण्याला येतो आणि मी पर्यावरणाचा अजेंडा घेऊन येतो. आता अजेंडा येईल ना, शिक्षणाचा येईल, पर्यावरणाचा येईल, आरोग्याचा येईल. एक चांगलं आंदोलन उभं राहील अशी मला हे आंदोलन शक्यता दिसते आणि म्हणून आम्ही आलो. मला हे मुद्दाम खुलासा करायचा. काही लोकांनी लगेच सुरू केलं की ते सरकारच्या विरोधामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ते विरोधी पक्षाच्या बाजूने बोलतात की म्हणजे सरकार कसं चुकीचं आहे. आता अभिजित जितके आंदोलन करतो मात्र एकाही विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबा येत नाही. देशामध्ये राहुल गांधींसारखा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता आहे, काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी विरोधी पक्षाची संघटना आहे, तरी सुद्धा अभिजित जितकेला पाठिंबा दिला जातो. तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं सुद्धा धोरण जे आहे ते लवचिक आहे, जसं वेळ बदलेल तसं बदलत नाही. धोरण माझं नाही, धोरण अभिजितचं आणि त्यांच्या टीमचं, हे पहिलं क्लिअर करतो. दुसरी गोष्ट, हर्षवर्धन सपकाळांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहिती नाही. त्यांनी पाठिंबा दिला आहे त्याला. मला खात्री आहे की राहुल गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले लोक, त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी अफेक्टेड तो विरोधी पक्ष आहे. या देशातला कोणता पक्ष राहिला फोडायचा अनएथिकली? कोणी पैसे पेरले, कोणीच माणसं पेरली, कोणी लोक फोडले, कोण अगदी काल निवडणूक झाली की आज आमदार विकत घेते, कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष सगळे येतील. काही दिवस त्या आंदोलनाला, जसं अभिजितने अगदी बरोबर सांगितलं की क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होणे, विश्वासार्हता त्या आंदोलनाची तयार होणे, याच्यासाठी काही दिवस जावे लागतील. आणि ती ताकद आज अभिजितकडे आज काही नाही. अभिजितकडे आज शिक्षणाचं काय असेल तेवढं भांडवल आहे, मागे फक्त हे 2 आहेत. बाकी तिसरं भांडवल अभिजितकडे काही नाही.
कॉक्रोच पार्टीकडे पण यांच्यात काही नाही. आज जी मुलं येतात ते अत्यंत ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता अशी मुलं आहेत. ही काही पिढीजात घराण्यातली कोणी राजकारणी नाही आहेत. तर या मुलांना यांना एक संधी तर द्या. काय करतात ते तर बघा, नाही तर आपणही अभिजितवर टीका करू. पुन्हा इथेच प्रेस कॉन्फरन्स होऊन अभिजितचं काही चुकलं तर आपण टीका करू. पण आता एक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. सर, पण तुम्ही म्हटले सकारात्मक पत्रकारांनी बघा, पत्रकार सकारात्मकतेनेच बघतायत त्याच्याकडे. मात्र ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनात जे राजकीय चेहरे होते तेच राजकीय चेहरे पुन्हा 10 वर्ष सत्तेत बसले, राजकीय पक्ष झाला, त्याची पुनरावृत्ती 14 वर्षांनी जर अभिजितच्या या सगळ्या आंदोलनातून तयार झाली तर तोही होऊ नये याच्यासाठी आमचा सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यात आहे. त्याच्यावर तुमचं मत काय? आपल्याला याबाबतची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनातून पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाल्याने फार फरक पडत नाही. या देशात 5,000 दोन गोष्टी लक्षात घ्या सर. दोन मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या विरोधात. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून जे नेते तयार झाले त्यांनी पुढे कसं राजकीय समीकरण बदललं. आता जो तुम्ही बोलताय तो सगळा भाजपचा रोष आहे. सत्तेत ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना तोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं असीम सरदे उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, मग हे टॅकल कसं करणार. कारण म्हणून तुमचं नाव दिलं. सर मी उत्तर देतो. सर एक मिनिट. आमदार होणं चुकीचं आहे का सर? तेच मला प्रश्न माझा. राज्यसभा तरी द्या. नाही एक मिनिट चुकीचं आहे का? नाही चुकीचं म्हणत नाही. तुम्ही टॅकल कसं करणार? अहो सर नाही एक मिनिट, त्याच्या टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचं आहे? जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील. त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला बनवून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम? आणि आंबेडकरांचा फोटो घेऊन तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली. मात्र सुजात आंबेडकरांचा प्रश्न मी पुन्हा एकदा विचारते. त्यांचं सरळ म्हणणं आहे की अण्णा मोमेंट आहे म्हणून. त्याला काय वाटतं? कारण त्यांचा ते त्यांची ओपिनियन असू शकते. मी माझी मुवमेंट चालवतो. एवढे सगळे लोक आहेत, युवक आहे. आणि मी जसं म्हणलं हे ॲक्सिडेंटली झालेलं आहे. ज्या दिवशी मी ते ट्विट केलं त्या दिवशी मी जॉबसाठी अप्लाय करत होतो अमेरिकेत. माझा काहीच प्लॅन नव्हता, काहीच इंटेन्शन नव्हतं. पण ज्या लोकांनी सपोर्ट केला त्याला 1-2 दिवसात, त्यानंतर मला रिअलाईज झालं की हा कुठं ना कुठं रोष आहे जनतेमध्ये, खास करून युवकांमध्ये. आणि ते काहीतरी सांगायला बघताय. दिस इज अ मेसेज. ते कुठं प्लॅन करून, जर मला प्लॅन करून करायचं असतं, जर मला इंटेन्शनली करायचं असलं असतं तर मी इंडियात असलो असतो, अमेरिकेत जॉब्स नसतो अप्लाय करत बसलो. आंदोलनाच्या बाबतीत बाकीची पण आंदोलन होतात. काँग्रेसचे आंदोलन होतात, एनएसयूआयचे आंदोलन होतात. पण या आंदोलनाचे रेड कार्पेट टाकलं जाते. सगळ्या परवानगी सहज मिळत नाही. दिल्लीत परवानगी मिळाली, पुण्यात पण मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग असते, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळतं. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेलं आहे मला. हे सहज आहे सर? नाही, ज्या परवानग्या दिल्या जातात त्याच्यावर परवानगी त्याच्यामुळे द्यावं लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. हा सपोर्ट संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होतात. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर देतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी आहेत. ठीक आहे. आता तुमच्या सगळ्यांना सांगतो कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ॲडमिनशिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ॲक्सेस फक्त माझ्याकडे आहे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉक्रोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळत आहे की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकाला ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, ज्यांनी CBSEच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, CBSEचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त IT सेलवाले. काय चाललंय आपल्या देशात? भाजप या सगळ्यांना यंत्रणा उभी केली जाते का तुमच्या विरोधात? जे सगळे किरण रिजिजू तुम्ही उदाहरण दिलं, ही सगळी यंत्रणा जी तयार केली जाते ते फक्त तुम्हाला आणि तरुणांना भारतातल्या थांबवायला केली जाते. पाकिस्तानी म्हणायचं आणि थांबवायचं असं काही वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे का? मला काय वाटतं फिल्डिंग लावायला पाहिजे ना. ती पेपर फुटी जी होती, पेपर लीक जी होती ना, त्याच्यासाठी फिल्डिंग लावा. आम्हाला हे सगळं करायची गरज नाही पडणार. जर पेपर लीक नसता झाला, जर 6 स्टुडंट्सनी आत्महत्या नसत्या केल्या आणि त्यानंतर जर धर्मेंद्र प्रधानांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला असता, मला माझं अमेरिकेमधली लाईफ सोडून याची काही गरज नसती पडली. आय वॉज हॅपी देअर. मी तिथं सेटल झालो असतो.
आता असीम सर बोलतील. एक मिनिट थांबा. असीम सर. एक मिनिट सज्जाद भाई, एक मिनिट थांबा. एक मिनिट. आता मी 1-2 मुद्दे मांडतो, मग तुम्ही काय असेल तर प्रश्न विचारा. या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सगळे माध्यम प्रतिनिधी आणि साध्या वेशातले पोलीस सगळ्यांचं मी स्वागत करतो. मुख्यतः 2-3 मुद्दे मला फक्त सांगायचे आहे. एकतर जे फेक अकाउंटबद्दल अभिजितने उत्तर दिलेलं आहे, पण एखादी संघटना एखादं आंदोलन करत असेल, एखादी चळवळ उभी राहत असेल, एखाद्या मागण्या सरकारविरुद्ध केल्या जात असेल, तर त्याच्यामध्ये आपले लोक घुसून त्यांना काहीतरी बडबड करायला लावून, फालतूचं बोलायला सांगून ते देशद्रोही आंदोलनं हे दाखवण्याचा प्रयत्न जसा होऊ शकतो, तसे काही अनावश्यक असलेले लोक सपोर्ट करण्यासाठी मुद्दाम घुसवले जाऊ शकतात. हा पण एक मुद्दा आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं फेक अकाउंट असतील तर ते शोधले जातील, पोलीस ते जरूर शोधतील. दुसरं, सरकारचा प्रतिसाद नसेल तर काय करायचं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो तशा आंदोलनांमध्ये. सरकारने प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा मुद्दा असला तरी साधारणतः मोदी सरकारचं हे पाहण्यात आलेलं आहे की ते आंदोलनांना प्रतिसाद देत नाही, चळवळींबद्दल ते बोलत नाही आणि कुजवण्याची आणि सडवण्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामध्ये लोकशाही कुजते किंवा सडते हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, लगेच दिला पाहिजे. 6 जण मरत असतील तर ज्या देशांमध्ये माणसांची किंमत आहे, नागरिकांची किंमत आहे, म्हणजे मरणारे पाकिस्तानी होते का भारतीय होते त्याच्यावरून तुम्ही ठरवत असाल तर ते भारतीय होते. मग भारतीय 6 जण जर परीक्षार्थी मरतात तेव्हा सरकारने किती गंभीरतेने घेतलं पाहिजे ती घेताना दिसत नाही. अमेरिकेमध्ये असा एखादा माणूस मेला तर ते लगेच सरकार हडबडून जागे होते, त्यांना राजीनामा द्यायला सांगतात, त्याच्यावर प्रश्नोत्तर होतात. आपल्या इथे तसं काही होत नाही, याचा आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. दुसरं, आम्ही नेहमीच गाणं म्हणत वाढलेलो आहे की चले चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो. किती पण रक्तबंबाळ पावलं झाले तरी लोकशाहीसाठी वाटचाल करावीच लागणार आहे. आणि आंबेडकरांचा फोटो घेतला की नक्षलवादी म्हणून टॅग करायचं हे जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा, त्या पार्श्वभूमीवर अभिजितवर पण टीका झाली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली. तो अत्यंत घृणास्पद आणि वाईट वाटणारा भाग आहे. गांधी आणि आंबेडकर या दोघांना सरकार आज घाबरते हे मी आपल्याला मुद्दाम सांगतो. त्यानंतर आम्ही 95-94 मध्ये शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही घोषणा द्यायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नहीं तो मागणी होगी भिक्षा. कोणाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही बघा, ते आम्ही गाणं म्हणायचो, घोषणा द्यायचो, रस्त्यांवर येऊन मोर्चा काढून ते सांगायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नहीं तो मागणी होगी भिक्षा. म्हणून आता अभिजितशी आम्ही बोलत असताना म्हटलं की हा शिक्षणाचा केवळ मुद्दा एवढाच नाही आहे की त्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. त्याच प्रवृत्तीचे सगळे लोक एखाद्या पक्षात असतील तर आणखी एखाद्या दुसऱ्या प्रवृत्तीचा धर्मेंद्र नाही तर जितेंद्र प्रधान येईल. त्याचा फरक काय पडणार आहे? पण फरक हा आहे की त्यांनी जे सांगितलं की माफी मागण्याची तुमची प्रवृत्ती आहे का, चूक झाली ती मान्य करण्याची प्रवृत्ती आहे का, तर नाही आहे, मग तुम्ही सरकार चालवण्यासाठी अपात्र आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. त्यानंतर चुका करण्याबद्दल सातत्याने बोललं जाते. आजच्या पिढीबद्दल, माझ्या घरामध्ये आजची एक जेनजी पिढी आहे, तुम्ही सगळेजण आहात, बरेच जण. तर मला म्हणायचं आहे की चुका करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे का पिढीला? एखाद्या चुका करू द्या ना, चुकातून ते शिकतील. त्या चुका काही खूप मोठ्या ब्लंडर्स आहेत का? तुम्ही तर 12-13 वर्षापासून जे काही ब्लंडर्स करतात आम्ही पाहतो, नोटाबंदीपासून तर बाकी सगळे पण निर्णय तुमचं वागणं, तुमचं चॉकलेट वाटणं, आम्हाला लाज वाटते तुमची. मग तुम्ही त्या चुका केलेल्या चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुका करता, मूर्खपणा करता. मग आता काहीतरी आंदोलनाच्या माध्यमातून चुका होत असतील ना तर त्या चालतील. चुकांमधून सुधारण्याची प्रवृत्ती असेल, त्यांनी चुका केल्या तरी चालतील, ते चुकांची माफी पण मागतील. पण आंदोलन आणि चळवळी झाल्या पाहिजे, लोकशाहीच्या जिवंतपणाचं ते लक्षण आहे. दुसरं मला वाटते की कायदेशीरता जी आहे ती आणण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. जसं आता सोनम वांगचूक म्हणाले की आज पर्यावरणाचा सुद्धा मुद्दा ते मांडणार आहेत. वेगवेगळे मुद्दे येतील, त्याच्यातली कायदेशीरता तपासली गेली पाहिजे की कोणताही निर्णय देताना कायदेशीरता आहे का, निर्णय घेताना कायदेशीरता आहे का, शिक्षण मंत्री नेमताना काहीतरी क्रायटेरिया पाहिला आहे का. जेव्हा लक्षात आलं की हा माणूस फोलपणा करतो, याला शिक्षणासंदर्भातलं काहीच माहिती नाही, तर मग माझ्या आधी हू करणारे ते आरोग्यमंत्री होते, आता हा आला एक माणूस. म्हणजे हे सगळेच जण अशा दर्जाचे असतील तर कसं काय आपण भारतावर प्रेम करणं व्यक्त करायचं? तर ते आंदोलनातून आणि चळवळीतूनच व्यक्त होते. लोकशाहीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजित अमेरिकेत ते नोकरी आणि ते सगळे प्रस्ताव सोडून इथे आलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो. आणि त्याला कोण पाठिंबा देणार की नाही देणार, टीका आपल्या भारतामध्ये लगेच केली जाते. टीका करणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे.
आम्ही असं मानतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण स्वरूपात स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांना पण मी सांगत असतो, माझ्याबद्दल काय असलं सांगा. मी उलट त्यांना सांगतो की तुम्ही माझं काही चुकलं असेल सांगा, कारण तुमच्या कानावर जास्त येत असते. तर आपल्या पाठिंब्यामुळे किंवा पाठिंबा मिळाला पाहिजे म्हणून आपण हे करत नाही. तर ज्यांचा कोणाचा समजदार विचार असेल ते पाठिंबा देतील. त्यामुळे राहुल गांधी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, त्यांना जेव्हा जेव्हा बोलवायचं असेल तेव्हा ते बोलवतील आणि तेव्हा अभिजितने सांगितलं की मोकळेपणाने ते जातील आणि चर्चा करतील. कारण की केवळ धर्मेंद्र प्रधानला बदलण्याचा हा मुद्दा नाही, हा परिवर्तनाचा मुद्दा आहे. हा मुद्दा डायरेक्ट शिक्षण व्यवस्था ज्यांनी निर्माण केली भारतातली, त्या गुलामगिरी पूर्ण शिक्षण व्यवस्थेचे जनक मॅकॅलोपर्यंत पोहोचतो. ही शिक्षण व्यवस्था भारताला आवश्यक तरी आहे का अशा प्रकारची. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही अत्यंत प्रायमरी स्टेप राहील आणि आम्ही म्हणून यांना अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला की चुका झाल्या तर आम्ही अभिजितला पण सांगू. काही चुका झाल्या, आम्हाला काही खटकलं, काही अराजकपूर्ण वाटलं, त्यांच्यासोबतचे काही लोक आक्षेपार्ह वाटले तर आम्ही ते अभिजितला सांगू. नक्की सर. आणि ते ऐकून घेतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी पण या आंदोलनामध्ये निदान मार्गदर्शकाची भूमिका करा, कारण की पत्रकार हा या लोकशाही समाज व्यवस्थेचा तिसरा डोळा आहे. सर, याची सुरुवात जी आहे, कॉक्रोच जनता पार्टीची जी सीजे आहे त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला आणि तिथून त्याची सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं का, की जर कदाचित केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल, 6 जणांच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, देशामधले काही लाख विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत, सुप्रीम कोर्टाने याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने फक्त नाराजी व्यक्त केली, त्याच्या पुढे काही झालं नाही. भारतामध्ये जर न्यायालयांनी ठरवलं की स्वतःहून वेगवेगळ्या प्रश्नांची दखल घ्यायची, लोकांच्या जीवनाच्या संदर्भातले प्रश्न घ्यायचे स्वतःहून दखल घेऊन, तर दररोज 10 प्रश्नांची दखल घ्यावी लागेल. एवढे प्रश्न सध्या वाढलेले आहेत. पण तसा बुद्धीचा आवाका, तशी हिंमत आणि तसा न्यायिक दर्जा असलेले न्यायाधीश कमी झालेले आहेत. ते सुद्धा दबावाखाली वागत आहेत. त्यामुळे ते असा स्वतःहून दखल घेतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि जर सुप्रीम कोर्टलाच सगळं करायचं, कोर्टलाच सगळं करायचं, तर मग आपण सरकार कशासाठी निवडतोय? पण सरकार जर रिस्पॉन्ड करत नसेल तर लिगल रिपोर्टचा विचार तुम्ही करताय का? नाही, आम्ही नक्की तेही करू. पण फर्स्ट लेट्स ट्राय द डेमोक्रेटिक वे विच इज अ पीसफुल मुवमेंट. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा जो हल आहे या देशात डेमोक्रेटिक मुवमेंट्सनी निघालेला आहे. अँड दॅट इज द राईटफुल वे फॉर इट. एक मुद्दा विचारतो. तुमची सगळ्या आंदोलनाची सुरुवात ही नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सीबीएसई या सगळ्या शैक्षणिक मुद्द्यांवरून होते. पण आज नीती आयोगाचा रिपोर्ट बघितला तर गेल्या 10 वर्षात देशभरातल्या 1 लाख सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाच्या संबंधातले काही इश्यूज आहेत. स्किल इंडियामध्ये मोठा जाण्याचा कॅगने आक्षेप घेतलेला आहे. तर या संदर्भात वेगवेगळे शैक्षणिक प्रश्न तुम्हाला कुठले दिसत आहेत आणि त्या दृष्टीने तुमची कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे? सर, आमची कोर्स ऑफ ॲक्शन आम्ही ठरवतोय. सी, दिस इज अन इव्हॉल्विंग सिच्युएशन. जसं की मी सांगितलं, 15 दिवसाआधी आम्हाला आयडिया नव्हतं ही मुवमेंट बनणार आहे. तर आता फक्त आम्हाला 15-16 दिवसच झाले. गिव्ह अस सम टाईम. आमच्या मागं खूप मोठी टीम काम करते. पॉलिसी मेकर्स आहे, लॉयर्स आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे. आम्ही सगळे मिळून एक अजेंडा घेऊन येणार आहे एज्युकेशनसाठी. आम्हाला थोडा वेळ द्या सर. 15-16 दिवस झालेली आहे. काही लोक 12 वर्षापासून बसलेले, त्यांच्याकडून काही झालेलं नाही. सो ॲटलीस्ट आम्हाला 12 आठवडे तरी द्या. असीम सर, प्रश्न तुमच्यासाठी. प्रदीपनं जे विचारलं की सुमोटो न्यायालयाने घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला वाटतंय का रिटायरमेंट नंतर जे जजेस किंवा न्यायाधीश खासदार होतात राज्यसभेवर, तो सुप्रीम कोर्ट आजही पारदर्शकपणे या सगळ्या मुद्द्यावरती लक्ष घालेल असं तुम्हाला वाटतं? नाही, कुणी निवृत्तीनंतर एखादं पद घेणं याच्यातला नियतीचा भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे तसं ते पद घेऊ शकतात का, तर कायदेशीररित्या ते घेऊ शकतात. कोणताही रिटायर्ड व्यक्ती घेऊ शकतो. पण त्याच्यामागची पार्श्वभूमी आणि नियत हा जर आपण मुद्दा पाहिला तर तो बरेचदा वादग्रस्त आहे. त्यामुळे केवळ आपल्याला लोकसभेत घेणार, आपल्याला कोणत्या तरी एखाद्या कमिशनवर नेमणार या उद्देशाने न्यायाधीशांचे जे काही सगळे कान टवकारलेले असतात आणि पुढचं त्यांचं नियोजन सुरू असते, त्याच्यातून न्यायाची प्रक्रिया बाधित झालेली आहे भारतातली. त्यामुळे आफ्टर रिटायरमेंट अपॉइंटमेंट या त्वरित बंद झाल्या पाहिजे काही काळासाठी. नंतर आपण सुरू करायचं का पुन्हा पाहू. सर, या गोष्टीला याचा सुमोटोचा जो प्रश्न आहे त्याला लागून असा प्रश्न होता की मगाशी मी तो विचारला की 2024 मध्ये पण आता हा सगळा रिफॉर्म जो आहे तो नीट पेपर फुटीच्या प्रकरणाशी जोडून आहे. मागच्या वेळेस ते सर्व आरोपी होते, ECR मिळतो, MCR मिळतो, परत ते बेलवर बाहेर येतात. 2024 मधले जे सगळे नीट पेपर मधले आरोपी आहेत मोकाट बाहेर आहेत. यामध्ये सुद्धा असंच होईल सर, कारण 21 जून पर्यंत परीक्षा आहे. 21 जून पर्यंत या सगळे आरोपी जे आहेत ते MCR मध्ये असतील. नंतर त्यांना कुठल्या ना कुठल्या कंडिशनवर बेल मिळेल. मग मुळात जर कायदाच हा इतका कुचकमी ठरत असेल तर तुम्हाला वाटत नाही का की अशा गोष्टींमध्ये किमान
शिक्षेचा जो भाग आहे तो कुठेतरी कठोर झाला पाहिजे. पण कायदा आहे ना कमजोर केला जातो ठरवून. म्हणजे आता या नीट पेपर लीकच्या बाबतीत आपण पाहिलं तर सरकारने ठरवलेलं आहे की या आरोपींना जामीन मिळाला पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यात पहिला अहवाल आला त्याच्यात त्यांनी सांगितलं की पेपर सार्वत्रिकरित्या लीक झालेले नाही, पेपर मुख्य केंद्रावरून लीक झालेले नाही. हे त्यांनी आणण्याचं कारण काय आहे? कारण की ते मार्ग तयार करतात आत्ताच लोकांना सोडायचा. कारण की हे लोक अडकले तर सरकारचे अनेक अधिकारी अडकणार, सरकारच्या यंत्रणेबद्दलची सगळी प्रश्नचिन्हांकित प्रक्रिया सुरू होणार. त्यामुळे आरोपींना सोडणं सरकारला आता आवश्यक वाटते, म्हणून ते सुटणार ही प्रक्रिया होऊ शकते. आणि एक मुद्दा त्या नीटमध्ये फार महत्त्वाचा आहे. नीट परीक्षेची खरंच गरज आहे का? 11वी 12वी बायोलॉजी सायन्स म्हणजे सगळे केमिस्ट्री फिजिक्स सगळं असताना त्यातलेच प्रश्न का नाही येऊ शकत नीटला? हे जे वेगळं कुरण तयार केलंय की त्याचा सिलेबस वेगळा, मग मुलांनी दडपणाखाली कशासाठी मुलं एवढी दबलेली पाहिजे? तर मी तर म्हणेन की या आंदोलनाची चर्चा होणार असेल तर नीट ह्या परीक्षेची गरजच आहे का 12वीच्या गुणक्रमावर ते ठरतं याच्यावरही विचार करतायत सरकार. मधून बाहेर येताना आंबेडकरांचा फोटो घेऊन आला. आज पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरांचा फोटो पाहायला मिळतोय. जी सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया पाहायला मिळते. म्हणजे आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर मोठं होतं किंवा ते एक प्रश्न वाढू नये याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो कारण की अभिजित तितकेचं नाव मोठं होऊ नये कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं. सर मी त्याच्यावर आताच उत्तर दिलं. ही इज फ्री टू हॅव हिज ओपिनियन. मी त्यावर काही बोलणार नाही. थँक्यू. आज संध्याकाळी 4 वाजता आमचं आंदोलन सुरू होणार आहे पुणे युनिव्हर्सिटी येथे. बघा आमच्या आता सपोर्ट आमचा वाढतच चाललं आहे. मुवमेंट हे आमचे सगळे मेंटर्स असणार आहेत, कॉक्रोचेसचे मेंटर्स. सो आज संध्याकाळी 4 वाजता पुणे येथे आमचं शांतिपूर्ण आंदोलन सुरू होणार आहे, ज्याच्यात आमच्यासोबत असीम सर असतील, विश्वंभर सरही असतील, कुमार सरही असतील आणि या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट रेमन मॅक्सेसे अवॉर्डी सोनम वांगचुक सर हे पण जॉईन होणार आहेत. तर मी जेवढे पेरेंट्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, स्टुडंट बॉडीज आहे, सगळ्यांना इन्व्हाइट करतो की या पीसफुल प्रोटेस्टमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. कारण की ही जी मुवमेंट आहे ती या देशाच्या फ्युचरसाठी आहे. आज जे नीटची मुलं आहे, CBSEची मुलं आहे, उद्या जाऊन ते देशाचे नागरिक होणार आहे. त्यांच्यासाठी आपण कसा देश बनवला पाहिजे, त्यांच्यासाठी कशी व्यवस्था असली पाहिजे, या प्रश्नांना घेऊन आम्ही मुवमेंट करतोय. आणि मी परत एकदा रिपीट करतोय सारखं की ही मुवमेंट पूर्णपणे पीसफुल आणि विदिन द राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असणार आहे. नो वेअर वी आर गोइंग टू व्हायोलेट एनी लॉ. थँक्यू. नाही, आज आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या इथं आम्ही मुवमेंट चालू आणि एक 4-5 तास ती मुवमेंट चालेल आणि त्यानंतर मला लखनौलाही जायचं आहे, त्यानंतर अमृतसरलाही जायचं आहे. अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करणार आहे ते करू आम्ही. आणि त्यानंतर 20 तारखेला आम्ही फायनली जंतर मंतरला बसू आणि आम्ही तिथं बसल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस येणार नाही.